सो आज आपण ॲक्सिलरेशनबद्दल बोलू. आता लास्ट लेक्चरमध्ये आपण स्पीड, त्यानंतर व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट या सब आणि रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ओके आणि त्यानंतर रिव्हर संदर्भात डिस्कस केली होती, स्विमरच्या संदर्भात. आता या लेक्चरमध्ये आपण ॲक्सिलरेशनबद्दल बोलणार आहोत. आता ॲक्सिलरेशनसाठी आपल्याला फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशनकडे जावं लागेल. v इज इक्वल टू यू प्लस ए टी आणि याला जर मॉडिफाय केलं तर जे ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू येते ती येते v मायनस यू अपॉन टी. आता ही जी व्हॅल्यू आहे किंवा हे जे ॲक्सिलरेशन आहे तर हे असतं पहा ॲव्हरेज ॲक्सिलरेशन ओके. कारण यामध्ये आपण इनिशियल आणि फायनल पॉईंटचा विचार करतो, परंतु कोणत्याही इन्स्टंटला जर आपल्याला ॲक्सिलरेशन फाईंड करायचं असेल त्या ॲक्सिलरेशनला म्हणतो आपण इन्स्टंटेनियस ॲक्सिलरेशन ओके. इन्स्टंटेनियस ॲक्सिलरेशन जे आहे तर त्यासाठी एक कन्सेप्ट आपण पुढे शिकणार आहे, डिफरन्शिएशन. पण सध्या समजून घ्या की आपण काल एक पाहिलं होतं की व्हेलॉसिटी इज रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम, हे फॉर्म्युला पाहिला होता. तर सेम पद्धतीनं असा फॉर्म्युला इन्स्टंटेनियस ॲक्सिलरेशनचा पण तयार होतो. मग आता यासाठी आपण काय करू, सर्वात अगोदर की व्हेलॉसिटी जो आहे तर ते आहे चेंज इन पोझिशन अपॉन चेंज इन टाईम, हा एक फॉर्म्युला घेऊ बरोबर. आता हे फॉर्म्युला कोणाचा आहे, ॲव्हरेजचा, लक्षात घ्या. हे ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे आणि या ॲव्हरेज व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युल्याला आपण कसं लिहू शकतो, x2 मायनस x1 अपॉन t2 मायनस t1. बट आता हे ॲव्हरेज झाल्यानंतर आता इन्स्टंटेनियस जर काढायचं असेल आपल्याला तर एक लक्षात घ्या, याला आपल्याला घ्यावं लागतं पहा लिमिट. आता लक्षात घ्या डिफरन्शिएशन, लिमिट, एक दोन फॅक्टर आहेत मॅथमॅटिकल, ते आपण आपल्या लेक्चरमध्ये ॲड करणार असेल. पण सध्या आपण असं कन्सिडर करायचो की डेल्टा टी टेन्स टू 0, म्हणजे अतिशय स्मॉल टाईम इंटरवलमध्ये आपल्याला जर हे काढायचं असेल व्हेलॉसिटी तर आपण या ठिकाणी काय करणार, जे डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी आहे याला काय दिलं आपण, लिमिट दिलं. आणि लिमिट दिल्यानंतर हा जो फॉर्म्युला आहे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीचा तर हा होऊन जातो डी एक्स अपॉन डी टी. हे आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे ओके. आता हे सेम पद्धतीनं आपल्याला ॲक्सिलरेशनला ॲप्लिकेबल करायचं आहे ओके. सो मला सांगा आता ॲक्सिलरेशनचा जो ॲव्हरेज ॲक्सिलरेशन आहे तर त्याचा आपण एक तर फॉर्म्युला पाहिला इथं, ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. तर इथं काय होतं की ॲक्सिलरेशन काय आहे तर ते आहे चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम ओके. सो डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी. आता एक लक्षात घ्या, डेल्टा व्ही हा पण डेल्टा व्हीचीच किंमत आहे ना, व्ही मायनस यू म्हणजे काय झाला, तो डेल्टा व्ही झाला. आणि डेल्टा टीच्या ऐवजी टी म्हणजे याचा काय, इनिशियल टाईम जर 0 असेल तर चेंज इन टाईम हा टीच्या इक्वल असणार ओके. दॅट्स वाय हे दोन्ही फॉर्म्युले सेम आहेत. आता यावरच्या फॉर्म्युलेला आपण आणखीन एक वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो की ॲव्हरेज ॲक्सिलरेशन इज इक्वल टू v2 मायनस v1 अपॉन t2 मायनस t1 ओके. आणि लक्षात घ्या हे सर्व फॉर्म्युले सेम आहेत. हा फॉर्म्युला असू द्या, हा फॉर्म्युला असू द्या किंवा हे फॉर्म्युला असू द्या, तिन्ही एकच आहे. फक्त कंडिशन कशी बदलते वाटल्यास मी तुम्हाला सांगतो, बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होतं. पहा आता हे फॉर्म्युला केव्हा ॲप्लिकेबल आहे पहा की आपला जो T1 आहे हा 0 आहे आणि फायनल टाईम काय आपला T. जी इनिशियल व्हेलॉसिटी आपली त्याला आपण यू कन्सिडर केलेला आहे आणि जी फायनल व्हेलॉसिटी आहे त्याला व्ही कन्सिडर केलेलं आहे आपण. म्हणजे पहा आता या किमती याच्यात टाका तुम्हाला हाच फॉर्म्युला तयार होईल. दॅट्स वाय हे फॉर्म्युले सर्व एकमेकांशी सेम मॅच करतात. फक्त कंडिशन काय आहे, जर इनिशियल टाईम 0 असेल तर हा फॉर्म्युला ॲप्लिकेबल आहे, इनिशियल टाईम इज नॉट इक्वल टू 0 तर हा फॉर्म्युला ॲप्लिकेबल असेल. क्लिअर. आता राहिलं इन्स्टंटेनियस ॲक्सिलरेशन. मग इन्स्टंटेनियस ॲक्सिलरेशन करायचं असेल तर जसं आपण इथं लिमिट दिलं होतं तसं इथं आपल्याला काय करायचं आहे, लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 द्यायचा आहे. कशाला, डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी. आणि यावरून तयार होतो इन्स्टंटेनियस ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला
तो आहे dv/dt. मग काल आपण याला जसं म्हणलं होतं रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड ॲज वेलोसिटी, तसं रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड ॲज द ॲक्सिलरेशन. अशा 2 सिम्पल डेफिनेशन आपण डिस्कस केल्या. आता हे पाहिल्यानंतर ॲक्सिलरेशनचे 3 पॉसिबिलिटीज आपल्याला लर्न करायच्या आहेत. आता हे 3 जे राहील तर पहिल्या केसमध्ये ॲक्सिलरेशन पॉझिटिव्ह केव्हा असतो, जर फायनल वेलोसिटी ही इनिशियल वेलोसिटीपेक्षा काय असेल, ग्रेटर असेल, तर अशा केसमध्ये ॲक्सिलरेशन ऑलवेज कसं असतं, पॉझिटिव्ह असतं. त्यानंतर सेकंड केस अशी आहे की फायनल वेलोसिटी इनिशियल वेलोसिटीपेक्षा कमी असेल, तर यावेळेस रिटार्डेशन झालं, म्हणजेच ॲक्सिलरेशन कसं आहे, निगेटिव्ह. त्याला डेक्लेरेशनसुद्धा म्हणतात. 3 नावं आहेत, निगेटिव्ह ॲक्सिलरेशन, रिटार्डेशन किंवा डेसिलरेशन. सो आपण अशा वेळेस ॲक्सिलरेशन काय असतं, निगेटिव्ह. आणि जर मोशनच्या दरम्यान इनिशियल वेलोसिटी आणि फायनल वेलोसिटी एकमेकांच्या इक्वल असेल, तर मला सांगा v - u जर आपण सेम किमती टाकल्या तर न्युमरेटर 0 होऊन जातो, म्हणजे अशा केसमध्ये ॲक्सिलरेशन जे आहे ते काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. ओके. आणि फायनली जर ॲक्सिलरेशन कॉन्स्टंट असेल, ओके, सो कंडिशन काय आहे, कंडिशन लिहितो मी की ॲक्सिलरेशन जर पूर्ण मोशनच्या दरम्यान काय आहे, कॉन्स्टंट आहे, तर अशा वेळेस जी ॲव्हरेज व्हेलॉसिटी असेल ही फार सिंपल आहे. यामध्ये तुम्हाला इनिशियल आणि फायनल व्हेलॉसिटीची बेरीज करायची आणि त्याला कशानं डिवाईड करायचं आहे, 2ने डिवाईड करायचं आहे. याचाच अर्थ असा झाला की सुरुवातीला पण आपण ॲक्सिलरेशनची पहिली केस पाहिली होती, तर त्या केसमध्ये मोशन कसं होतं, नॉन युनिफॉर्म. बरोबर, नॉन युनिफॉर्म मोशन जे आहे त्यासाठी आपण ह्या सर्व कंडिशन्स पाहिल्या होत्या. बरोबर. आणि फायनली आपण ही जी कंडिशन पाहिलेली आहे ही कंडिशन केव्हा आहे, ॲक्सिलरेशन कॉन्स्टंट असताना. ओके. आता आपण शिकूया एक मॅथमॅटिकल पोर्शन जो आहे डिफरन्शिएशन. आणि यामधले फार थोडे रूल्स आहेत जे आपल्याला फिजिक्समध्ये कामी येतात. त्यामधला पहिला रूल आपण अंडरस्टँड करून घेऊ. तर पहिला रूल काय माहिती आहे का, एक लक्षात घ्या, सर्वात अगोदर डिफरन्शिएशन काय आहे, तर ते मगाशी आपण 2 फॉर्म्युले लिहिले पहा की ॲक्सिलरेशन काय आहे, इंस्टंटेनियस dv/dt आणि v काय आहे, dx/dt. बरोबर आहे का. आता जनरली होतं काय की डिफरन्शिएशन जे आहे तर जसं की आपण इथं dx/dt आलं, तर याचा अर्थ वरती काय आहे बरं, x आहे आणि खाली काय आहे, टाईम आहे. तर याचा आपण काय केलं माहिती आहे का, की आपण याला कसं म्हणायचं माहिती आहे का, डिफरन्शिएशन ऑफ x विथ रिस्पेक्ट टू t. लक्षात आलं, डिफरन्शिएशन ऑफ x विथ रिस्पेक्ट टू t. समजा मी इथं y = x² आहे समजा, आणि आता मी काय केलं की yला काय केलं, डिफरन्शिएट केलं. तर डिफरन्शिएट केलं म्हणजे मी yला पण डिफरन्शिएट करणार आणि xला पण डिफरन्शिएट करणार. बरोबर. मग आता यामध्ये लक्षात घ्या की एक किंमत आहे आपल्याकडे, y बरोबर काय आहे, x² आहे. तर आपण डिफरन्शिएट करायला होतं, डिफरन्शिएट करताना पहा d/dx आला, इकडे पण कोण आला, d/dx. इथं जर पाहिलं तर d/dt आहे, म्हणजे याचा अर्थ काय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाईम. इथं काय आहे, d/dx, डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू पोझिशन. x काय आहे, पोझिशन आहे, म्हणजे आपण डिफरन्शिएट कशानं करायलो हे फार मॅटर करतं. सो हे जे आहे dy/dx त्याला वाचताना काय म्हणू आपण, डिफरन्शिएशन ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. dx/dt असेल डिफरन्शिएशन ऑफ x विथ रिस्पेक्ट टू t. ओके. याचाच अर्थ काय असतं माहिती आहे का, की हे जे आहे तर ॲक्च्युअल आपण छेदामध्ये जे असतं ना त्याच्या ती राशी काय आहे, फंक्शन आहे. लक्षात आलं का. म्हणजे इथं मी आपण dy/dx घेतला तर ही व्हॅल्यू कशाच्या इक्वल येते माहिती आहे का, ही व्हॅल्यू येते पहा फंक्शन ऑफ x. फंक्शन ऑफ x म्हणजे काय,
की वाय बदलायला, पण कशानुसार बदलायला, तर विथ रिस्पेक्ट टू काय बदलायला, एक्स. सो दॅट्स वाय या ठिकाणी वाय जी राशी आहे, वाय म्हणजे काय, एक पोझिशन आहे समजा किंवा डिस्प्लेसमेंट आहे, तर हे वाय पोझिशन वायमध्ये जो काही बदल येणार तर विथ रिस्पेक्ट टू काय आला या ठिकाणी फंक्शन यायला. जसं की इथं आपण एक्स आहे पहा, एक्स आहे तर डी अपॉन डी टी लिहिलं, तर याचा अर्थ इथं जे डिस्प्लेसमेंट चेंज व्हायला हे विथ रिस्पेक्ट टू काय व्हायला, टाईम. सो इट इज अ फंक्शन ऑफ टाईम. म्हणजे आपण एखाद्या राशीला काय कसं डिनोट करायलो, सॉरी थोडं लिहिताना व्यवस्थित लिहितो पहा, फंक्शन ऑफ काय घेतलं मी इथं, टाईम. इथं काय घेतलं मी, फंक्शन ऑफ पोझिशन. तर हे फार महत्त्वाचं आहे पहा. म्हणजे एखाद्या वेळेस आता मी पुढं तुम्हाला उदाहरण जेव्हा घेईल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल. अजून आपल्याला एक रूल बघायचा आहे की ज्या रूलमध्ये आता बघा लेफ्ट हँड साईडला आपण डी वाय आपण डी एस केला, मग आता या एक्स स्क्वेअरला डिफरन्शिएट कसं करायचं आपल्याला ते आपण आता लर्न करणार आहे. तर एक्झाम्पल घेताना घेऊ आपण. तर सर्वात अगोदर आपण बेसिक फॉर्म्युला घेऊ, जेव्हा उदाहरण घेऊ तेव्हा सहज तुमच्या लक्षात येईल. पहा पहिला रूल आहे आपला, लक्षात घ्या. आता डिफरन्शिएशनचे जे रूल्स आहेत तर त्यासाठी आपण काय करायलो, हा आपला बेसिक कन्सिडरेशन आपण घेऊन चाललो, बरोबर आहे का. मग आता वाय जे आहे तर वायची किंमत जर एक्सचा घातांक यन आहे, लक्षात घ्या हे खूप मॅटर करतं आहे. वायची किंमत जर एक्स असेल तर आता यावरून आपल्याला काय करायचं आहे, वायला काय केलं आपण, डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स काय केलं आपण, डिफरन्शिएट केलं. तर मग आता इथं काय चेंज आणायचा, तर इथं चेंज काय आणायचं माहिती आहे का, की आपल्याला जो घातांक आहे तो अगोदर घ्यायचा, त्यानंतर एक्स प्लेस करायचा आणि घातांकामधून काय वजा करायचं आपल्याला, 1 मायनस करायचा. तर हा आहे आपला डिफरन्शिएशनचा पहिला नियम. मग या पहिल्या नियमाचा वापर कसा करायचा तर ते आपण शिकून घेऊ. पाहता तुमच्यासमोर होतं एक एक्झाम्पल जे आहे तेच एक्झाम्पल आपण घेऊ. पहिलं एक्झाम्पल काय होतं आपल्याकडे, पहिलं एक्झाम्पल आहे आपल्याला वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. मग आता यात काय करायचं आपल्याला, याला डिफरन्शिएट करायचं आहे. मग डिफरन्शिएट करताना आपण काय करणार, डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू डी अपॉन डी एक्स स्क्वेअरला काय करायचं आपल्याला, डिफरन्शिएट. घातांक किती आहे, एन कोण आहे 2, तर 2ला अगोदर लिहा, नंतर एक्स. आता 2मधून 1 वजा करा, 1 राहतो, 1 लिहायची गरज आहे का, नाही, झालं. मग वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअरला आपण विथ रिस्पेक्ट टू एस जर डिफरन्शिएट केलं तर त्याची व्हॅल्यू काय आली, 2x. ओके, सेम पद्धतीनं पण अजून एक एक्झाम्पल आपण घेऊ. सपोज आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे वाय इज इक्वल टू एक्स टू द पॉवर 4, बरोबर. मग आता आपल्याला काय करायचं आहे, डिफरन्शिएट करायचं आहे. मग मी तुम्हाला काय सांगितलं रूल्स, की आपण याला डिफरन्शिएट करलो म्हणजे दोन्ही साईडला डिफरन्शिएट करलो, डी वाय अपॉन डी एक्स आणि डी अपॉन डी एस. एक्सचा घातांक किती घेतला आपण, 4. रूल काय सांगायला बघा, एक्सचा घातांक एन असेल तर घातांकाचा अंक अगोदर कोइफिशियंट लिहा. इथं घातांक किती आहे, 4. मग 4 अगोदर लिहा, बेस किती आपल्या एक्स आहे आणि जो घातांक आहे 4 त्याच्यातून काय करायचं आपल्याला, 1 मायनस करायचं आहे. सो 1 मायनस केल्यावर आन्सर किती आलं, 3. दॅट्स वाय डिफरन्शिएशनची व्हॅल्यू किती आली, 4x³. ओके, आता यामध्ये एक लक्षात घ्या की एक्स जो आहे ना तर एक्स काय असतो बरं, बेस असतो, बरोबर आहे का. घातांकाला काय म्हणतो आपण, इंडेक्स म्हणतो, आणि इथला जो अंक असतो त्याला काय म्हणतो आपण, कोएफिशियंट म्हणतो, बरोबर आहे का. मग नियम काय सांगायले तुम्हाला, की तुम्हाला जो इंडेक्स आहे तो उचलायचा आणि बेसच्या अलीकडं प्लेस करायचा, आणि जोही इंडेक्स आहे त्याच्यातून तुम्हाला काय करायचं आहे, 1 मायनस करायचं आहे. दॅट्स वाय आन्सर काय आलं, 4x³. तुम्ही कोणतंही गणित घेणार साधं. आता सपोज तिसऱ्या गणितामध्ये मी एक्स टू द पॉवर 6 घेतो, ठीक आहे. सो वाय इज इक्वल टू एक्स टू द 6. आता आपल्याला डिफरन्शिएट करायचं, सो डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू काय करणार आपण,
रूल्सनुसार एक्स टू द पॉवर किती लिहिणार इथं 6. मग आता सेकंड स्टेपला काय करायचं आपल्याला, इंडेक्स किती आहे 6, तो कुठं लिहायचा कोएफिशियंट म्हणून लिहायचा. बेस कोण आहे आपला एक्स आणि इंडेक्समधून 1 मायनस करायचं म्हणजे 6 मायनस 1. सो 6x, 6मधून 1 मायनस होऊ द्या, किती आले 5. हा झाला डिफरन्शिएशनचा सोपा नियम. आणि एखाद्या वेळेस जर तुम्हाला निगेटिव्ह आलं समजा, तर निगेटिव्हमध्ये पण लक्षात घ्या y इज इक्वल टू एक्स टू द पॉवर -3 असं आलं. आता याला डिफरन्शिएट करायचं आहे. सो dy अपॉन dx इज इक्वल टू एक्स टू द पॉवर -3. मग -3 कोण आहे इंडेक्स आहे, त्याला आपण कोएफिशियंट म्हणून घेणार एक्स. घातांक होता -3 आणि दरवेळेसप्रमाणे याच्यातून मायनस काय करायचं आपल्याला 1 मायनस करायचं आहे. दॅट्स वाय इथं -3 मायनस मायनसची बेरीज किती झाली -4. हे झालं आपलं डिफरन्शिएशन. आता सेकंड केसमध्ये आपण 2 रूल बघणार आहोत. आता 2 रूल यासाठी म्हणतो मी की ते एकमेकावर डिपेंड आहेत पहा. सो आपण रूल नंबर 2 आणि रूल नंबर 3 असे 2 रूल्स इथे लर्न करणार आहोत. यामध्ये सुद्धा आपल्याला माहीत आहे की ची किंमत जी आहे ती दिलेली असताना dy अपॉन dx आपल्याला काय घ्यायचं ते एक लक्षात घ्या. तर एक लक्षात घ्या, ची किंमत जर c आहे, c तर स्पष्ट माहीत पाहिजे की c काय आहे कॉन्स्टंट. आता कॉन्स्टंट म्हणजे काय, एखाद्याची व्हॅल्यू k असू शकते, एखाद्याची व्हॅल्यू एखादा अंक असू शकते, तर या सर्वांना काय म्हणायचं आपण कॉन्स्टंट. कॉन्स्टंट किमतीला जर आपण डिफरन्शिएट केलं तर त्याचं आन्सर किती येतं 0. हा झाला रूल नंबर 2. पण कॉन्स्टंट किमतीसोबत एखादा x आहे आणि त्याचा घातांक जर n असेल तर पहिल्यावाला रूल तयार करायचा. हे जे कॉन्स्टंट असतं ना त्याला कंसाच्या बाहेर घ्यायचं आणि हा रूल काय होता सांगा, एक्सचा घातांक n असल्यावर nx n-1. तर इथं आपल्याला nx n-1 करायचं आहे. ओके, मग आता याचा प्रत्यक्ष वापर आपण बघू. आता आपण 2 गणितं घेणार आहोत पहा की एकमध्ये आपण ची किंमत घेऊ 10 आणि दुसऱ्यामध्ये आपण y इज इक्वल टू 10 टू द पॉवर 5. या दोन्हींना आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. तर लक्षात घ्या, इथे आपण काय करणार की dy अपॉन dx, एक लक्षात घ्या विथ रिस्पेक्ट टू एक्सच चालू आहे आपला सध्या, म्हणजे आपण काय करलो डिफरन्शिएट वायला करलो पण विथ रिस्पेक्ट टू काय गेलो एक्स, म्हणजेच फंक्शन ऑफ एक्स चालू आपण. सो आपण इथं काय करणार डी अपॉन dx आणि या 10ला काय करलो आपण डिफरन्शिएट करायलो. आता एखादा कॉन्स्टंट अंक असेल तर त्याला आपण काय करायचं, डिफरन्शिएटची व्हॅल्यू जास्त विचार न करता डिरेक्ट त्याची व्हॅल्यू काय लिहून टाकायची 0. पण जसं की आता इथं सॉरी गणित लिहिण्यात चुकलं, 10x घातांक 5 पाहिजे होता. ठीक आहे, आता जर 10चा घातांक 5 घेतला त्याची व्हॅल्यू सुद्धा काय होणार 0च होणार. लक्षात घ्या, हां कॉन्स्टंट आहे मला विषय संपला त्या ठिकाणी. सो इथं dy अपॉन dx इज इक्वल टू काय करायचं आपल्याला 10x टू द पॉवर 5. रूल काय सांगायला आपल्याला, रूल सांगतो की c सोबत जर x असेल तर cला 0 नाही करायचं, उलट cला काय करायचं आहे डिफरन्शिएशनच्या बाहेर घ्यायचं. सो या ठिकाणी आपण 10ला बाहेर घेणार आणि डिफरन्शिएट कोणाला करायचं फक्त आपल्याला x टू द पॉवर 5. आणि सो 10ला 10 सांगा कोइफिशियंट किती आहे तर 5, तर तो आता 10 सोबत काय जाईल मल्टिप्लायमध्ये आणि जो इंडेक्स आहे त्यामधून काय वजा करायचं आपल्याला 1. आणि सो 50x टू द पॉवर 4 हे असेल त्याचं आन्सर. फायनली शेवटचे 2 रूल्स आपण समजून घेऊ. यामध्ये सुद्धा आपल्याला चौथा आणि 5वा रूल्स समजून घ्यायचा आहे. ओके, चौथा आणि 5वा रूल. तर यामध्ये सुद्धा आपण y आणि त्याला डिफरन्शिएट करायचं आहे. तर त्याचे काय
नियम आहेत ते ट्रायग्नोमेट्री संदर्भात आहे 2 नियम. एक लक्षात घ्या, जर साइन एक्स असेल तर त्याला डिफरन्शिएट करताना त्याची व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला, कॉस एक्स. पण जर कॉस एक्सला डिफरन्शिएट करायला आपण तर त्याची व्हॅल्यू काय घ्यायची आपण, साइन एक्स घ्यायची. ओके, मायनस साइन एक्स, सॉरी लिहिताना बरोबर लिहिलं. आता याचं उदाहरण आपण घेऊ. तर पहा एक्झाम्पल, ठीक आहे. तर या केसेसमधलं पहिलं एक्झाम्पल घेऊ आपण, की आता आपल्याला काय करायचं आहे की वाय इज इक्वल टू साइन एक्स प्लस कॉस एक्स. त्याला काय करायचं आपल्याला, डिफरन्शिएट करायचं, म्हणजे डी वाय अपॉन डी एक्सची व्हॅल्यू काढायची. सो डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू, इथे हे पण शिकणार आहे आपण की संख्येमध्ये प्लस मायनस असल्यावर काय करायचं है ना, सम किंवा मायनस रूल काय आहे. तर पहा, साइन एक्स प्लस कॉस एक्स आपण लिहिलं. नियम काय सांगतो माहिती आहे का, की यांना आपल्याला सेपरेट डिफरन्शिएट करायचं. सेपरेट करायचं म्हणजे डी अपॉन डी एक्स, साइन एक्सला डिफरन्शिएट करायला, प्लस डी अपॉन डी एक्स कोणला डिफरन्शिएट करायला, कॉस एक्स. काय नाही, फक्त सेपरेट लिहा. पुढे आपण लिहिणार नाही, पण सध्या आपण लिहून ठेवलं समजा. आणि आता आपला रूल काय सांगतो, साइन एक्सला जर डिफरन्शिएट केलं तर आन्सर काय येतं, कॉस एक्स. आणि कॉस एक्सला जर डिफरन्शिएट केलं तर काय येतं, मायनस साइन. सो याचं उत्तर काय असेल, कॉस एक्स मायनस साइन एक्स. आता येऊ आपण सेकंड एक्झाम्पल, की जे आत्तापर्यंत रूल आपण शिकलेलो आहे त्या सर्वांचा आपल्याला एकत्रित वापर कसा करायचा. तर जसं की आता मी तुमच्यासमोर लिहितो एक व्हॅल्यू, वाय इज इक्वल टू 2x³ प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 2. ओके, तर या राशीला आपल्याला काय करायचं आहे, डिफरन्शिएट करायचं आहे. सो डिफरन्शिएट करत असताना डी वाय अपॉन डी एक्स, आणि वाटल्यास मी तुम्हाला काय म्हणलो की रूल्स लक्षात ठेवायचे आणि डायरेक्ट करायचं. पहा, 2x³ प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 2. पाहता 3 दोन्ही लक्षात आहे ना, हे यांना आपल्याला कोइफिशियंटमध्ये आणायचं आहे. इथे एखादा अंक असेल त्याच्यासोबत काय करलो आपण, मल्टिप्लाय. कोइफिशियंट जो असतो त्याला आपण डिफरन्शिएट करत नाही, म्हणून 3 दोन्ही 6, आणि 3 मधून 2 वजा करा, किती राहिली, 1 वजा केला 2 राहिला, ठीक आहे. प्लस इथं कोइफिशियंट नाही, सो काय येईल 2x. 2 मधून 1 मायनस करा, 1 लिहायची गरज आहे का, नाही. प्लस आता एक्स आहे, एक्सचं घातांक किती आहे, 1 आहे, त्याच्यामुळे आपण इथं 1 लिहिणार. मग आता एक्स जो आहे त्याचा घातांक 1 आहे, 1 मधून 1 गेला काय राहिला, 0. सो आता आपल्याला इथं एक्सचा घातांक काय घ्यायचा आहे, 0. आणि कॉन्स्टंट किमतीला ते इंटिग्रेशन जर केलं तर त्याची व्हॅल्यू काय येते, 0. सो 6x² प्लस 2x प्लस कोणत्याही संख्येचा घातांक 0 का असतो, 1. 1 × 1 1. दॅट्स वाय ही जी राशी आहे याची व्हॅल्यू काय आली, 6x² प्लस 2x प्लस 1. जर असं झालं की एखाद्या वेळेस निगेटिव्ह वगैरे संख्या मिक्स झाल्या, समजा की y इज इक्वल टू 4x³ 3 प्लस 3x³ -2 असं आलं समजा, है ना. थोडंसं प्लस मायनस घेऊ आपण, आणि वाटल्यास त्याच्यात पुन्हा अजून -3x ॲड करून टाकू. मग आता याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. सो डी वाय अपॉन डी एक्स हे फक्त एकदाच लिहायचं, आणि जे अंक आहेत ते जशाचे तसे लिहायचे, कारण हे डिफरन्शिएशनचा बेस काय माहिती आहे का, हे सर्व काही तुम्हाला मनामध्ये करायचं आहे. ओके, सो 3 4 जा 12 x³ 3 - 2 3 - 1 इज इक्वल टू 2. आता पाहिजे तर प्लस आहे, +3 आणि -2 यांचं काय येईल, -3 2 जा 6, -2 मधून -1 मायनस करा, -3 -3 1 जा 3 येणार या ठिकाणी, आणि 1 मधून 1 मायनस केला तर काय येईल, 0. एक्सचा 0 म्हणजेच काय आला, 1 म्हणजे -3. चला, हेच त्याचा आन्सर. तर अशा पद्धतीनं
डिफरन्शिएट करायचे आहेत. सो आता एक शेवटचं गणित मी ते लिहून ठेवलं आहे, तर त्याला आपण आता काय करू, डिफरन्शिएट करू. ओके, आता ही व्हॅल्यू वायची आहे, हे लक्षात घ्या. आता नेहमीप्रमाणे आपल्याला आता या पूर्ण राशीला डिफरन्शिएट करायचं आहे एक्स टू द पॉवर. आता या गणितामध्ये मी तुम्हाला काय करतो, थोडंसं स्लोअर स्टेप सांगतो, म्हणजे तुमच्या काही कन्फ्युजन असेल, लिटल कन्फ्युजन, तर ते सुद्धा क्लिअर होऊन जाईल. आता मी संयुक्तिक घेतलं होतं आत्तापर्यंत, पण आता समजा उदाहरणार्थ होतं काय की यामध्ये प्रोसेस काय व्हायला, तर ते आपण पहा d/dx एक्स टू द पॉवर 4. आता इथं 1/3 आहे आणि एक्सचा घातांक 3 आहे, तर कधी लक्षात घ्या, कॉन्स्टंट किमतीला आपण इंटिग्रेट करतो का, नाही, त्याला बाहेर काढतो. सो 1/3ला आपण काय केलं, बाहेर काढलं, आणि डिफरन्शिएट कोणाला करायला आपण फक्त एक्सचा घातांक 3, हे लक्षात. त्यानंतर इथं (2 आहे, याचा अर्थ कॉन्स्टंट कोण आहे आपल्याकडं, 1/2, त्याला बाहेर काढलं, आणि डिफरन्शिएट कोणाला करायचं आपल्याला, x²ला, आणि प्लस डिफरन्शिएट कोणाला करलो आपण, एक्सला. आता एक लक्षात घ्या, मी मांडणी केल्यामुळे काय होतं, तुम्हाला फार सोपं जाईल. काय माहिती आहे का, की एक्सला जर dxनं डिफरन्शिएट केलं तर डायरेक्ट हे काय व्हायले, कट व्हायले, म्हणजे डायरेक्ट बी आन्सर तुम्ही 1 घेऊ शकता इथं. म्हणजे हे काही गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात येतील. आता तुम्हाला एक्सचा घातांकावर ठेवायची गरज आहे का, नाही, डायरेक्ट तुम्हाला दिसतं आहे की ते dx आहे, म्हणजे त्याचं उत्तर काय येणार आहे, 1 येणार आहे. दॅट्स वाय. आता पहा किती येणार, 4 टू द पॉवर 3. आलं लक्षात, 4 अलीकडे घेतले, इंडेक्समधून एक कमी केला, प्लस हे आहेत 1/3 ॲज इट इज, बरोबर आहे का. आता 3 इकडे आले तर काय झाले, 3x, 3मधून 1 मायनस केला 2, 1/2 ॲज इट इज किती येतील, 2x, 2मधून 1 गेला 1, आणि इथं सांगितलं मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर काय आहे त्याचं. आता हे 3ला 3 आणि 2ला 2 कटले, सो 4x³ प्लस x² प्लस x प्लस 1, दॅट इज द आन्सर. तर अशा पद्धतीने आपल्याला ॲक्च्युअल आपण काय करतो आहे, बाहेर लिहितो, कॉमन लिहितो आहे, म्हणजे तुम्हाला वारंवार लिहायची गरज नाही, परंतु एक गणित डिफिकल्ट होतं म्हणून मी तुम्हाला इंडिव्हिज्युअली सांगितलं समजून, की कशा पद्धतीनं कॉन्स्टंटला बाहेर घ्यायचं आणि कशा पद्धतीने डिफरन्शिएट करायचं आहे. ओके, आता जे मॅथमॅटिकली मी तुमच्यासमोर एक गणित लिहिलं होता. आता यावेळेस आतापर्यंत आपण काय केलं, वायला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता आपल्याला काय करायचं, डिफरन्शिएटला एक्सला म्हणजे डिस्प्लेसमेंटला डिफरन्शिएट करायचं पण विथ रिस्पेक्ट टू टाईम, आणि त्यावरून आपले फॉर्म्युले आहेत कोणते, पहा. वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो d/dt, आणि एक्सची व्हॅल्यू काय आहे, 4t³ प्लस 3t² प्लस t मीटर. मग आता मला सांगा, 4×3 12, t टू द पॉवर 2 प्लस 3×2 6t, आणि केवळ टीला मला सांगा dt/dt म्हणल्यावर काय झालं ते 1, बरोबर. आणि आलेलं उत्तर हे कशामध्ये असेल, मीटर पर सेकंद, कारण मी मीटरमध्ये दिलं होतं. आणि यावरून ॲक्सिलरेशन काढायचं असेल तर रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आत्तापर्यंत आपण काय चाललो बरं, फंक्शन ऑफ, इथं जर पाहिलं आपण हे काय चाललो बरं, आत्तापर्यंत आपण या पूर्ण उदाहरणामध्ये आपण फंक्शन ऑफ एक्स चाललो आत्तापर्यंत, लक्षात आलं का. आणि आता मी जे उदाहरण दिलं त्याच्यात फंक्शन ऑफ काय चाललो आपण, टाईम चाललो, लक्षात आलं. आता फंक्शन ऑफ टाईम चालत असताना आता इथे व्हॅल्यू आपण एक्सची टाकणार आहे का, आता नाही, आलेली व्हीची व्हॅल्यू टाकणार, ती किती आहे, 12t² प्लस 6t प्लस 1. सांगा मग, 12×2 24t, बरोबर, प्लस 6, आणि हे उत्तर काय असेल, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता याच्यात चॅलेंजिंग नीटला कसं आलं तर बघ, एक सांगतो मी तुम्हाला. याच्यात एक चॅलेंजिंग प्रश्न काय असतं का, की कॅल्क्युलेट ॲक्सिलरेशन व्हेन, कॅल्क्युलेट टाईम आलेलं बरं नीटला,
कॅल्क्युलेट टाईम ॲट ॲक्सिलरेशन इज इक्वल टू 0. म्हणजे ॲक्सिलरेशन 0 असताना टाईम तुम्हाला काय करायचं आहे, याच्यामध्ये कॅल्क्युलेट करायचं. अजून एक ॲडिशनल आलं. आता लक्षात घ्या, ही व्हॅल्यू कोणाची आहे? ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू काय आहे? 24t प्लस 6. आलं ना लक्षात? आता ॲक्सेलरेशन किती घ्यायचं आपल्याला? 0 घ्यायचं. सो 0 इज इक्वल टू 24t प्लस 6. सो आता मला सांगा काय होईल? 24t इज इक्वल टू 6 मायनस 6 आणि t इज इक्वल टू -1/4 सेकंड. आलं लक्षात? साइन 24. आता ॲक्च्युअल टाईम मायनस नसतो, पण मी जे गणित घेतलं ज्या पद्धतीचं, तर एक तुम्हाला रेफरन्ससाठी सांगितलं. जेव्हा तुम्हाला ॲक्च्युअल प्रॉब्लेम असतील ना, तेव्हा इथं मायनस असणार आणि टाईम काय येईल? 1/4 सेकंड, किंवा त्याला तुम्ही काय लिहू शकता? 0.25 सेकंद. ओके, तर इथं आपलं डिफरन्शिएशन प्लस त्याचा याच्याशी काय रिलेशनशिप आहे? डिस्प्लेसमेंट, व्हेलोसिटी, ॲक्सिलरेशन. तर या ठिकाणी डिफरन्शिएशन आणि त्याचं डिस्प्लेसमेंट, व्हेलोसिटी, ॲक्सिलरेशन या संदर्भातलं पूर्ण लेक्चर इथं संपत आहे.